ना. मग तेच हे कार्यक्रम करणं ही साधी सोपी गोष्ट नाही. यासाठी एकजूट असायला पाहिजे आणि ही एकजूट या ठिकाणी तुमची दिसून आली आहे. खरोखरच या एकजुटीला तुमचा सलाम. कारण झाडू ज्यावेळी घट्ट दोरीने बांधलेली असते तेव्हा ती कचरा साफ करण्याचे काम करते. ती झाडू जर विस्कळीत झाली तर ती स्वतः कचरा होते. पण ही तुमची एकजूट अशीच राहू दे अशी त्या आईच्या मी प्रार्थना करते. कारण एकजुटीचं महत्व काय असतं बघा. प्रभू रामचंद्रांना रावण काय सांगून गेले की तुझ्यापेक्षा कारण ज्यावेळी मी युद्धाच्या वेळी प्रभू रामचंद्र आणि रावण यांचं युद्ध झालं त्यावेळी रावण हरले आणि त्यांना सांगून गेले काय की तुझ्यापेक्षा मी वयाने ताकदीने बुद्धीने मोठा होतो. एवढंच नव्हे तर माझं कुटुंबही तुझ्यापेक्षा मोठं होतं. तरी सुद्धा रावण त्या युद्धामध्ये हारला. कारण का तर त्याच्या सोबत त्याचा भाऊ नव्हता आणि रामासमोर प्रभू रामचंद्रांसोबत त्यांचे भाऊ होते म्हणून ते युद्ध ते जिंकू शकले. म्हणून ही एकजूट तुमची अशीच राहू दे अशी त्या भगवंताच्या चरणी प्रार्थना करते. म्हणून काय म्हणते बघा. नरेश लाड म्हणजे आमचे मामाच त्यांचं नाव आज पंचक्रोशीमध्ये गाजतंय. तर त्यांचंच नव्हे तर तुमच्या सर्वांचं या वाडीतल्या सर्वांचं नाव आज पंचक्रोशीमध्ये गाजते. कारण ही आहे ती तुमची एकजूट. कारण बुवा या जर एरियात येऊन वाणीवडे एरियात येऊन जर तुमच्यावर कसलंही संकट येऊ नये म्हणजे कोणावरही फक्त या नवजवान मित्रमंडळ या नवजवान विकास मंडळाला हाक मारली तर बुवा ताबडतोब आपल्या मदतीसाठी धावून येणारे हे लाडवाडीतील सर्व ग्रामस्थ आहेत. म्हणून काय म्हणते बघा. मंडळात कार्यकर्ते भारी
सगळ्यांका जोग वाढून तरुण मंडळी होती. खरोखरच हे तरुण मंडळीसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. कारण आज अभिमानाने सांगावंसं वाटतंय, खरोखरच चाकरमानी आपला हा खरा स्वाभिमानी आहे. आले आहेत ना चाकरमानी मुंबईवरून? खरोखरच त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. कारण मुंबईवाले काय नाही कामावर त्यांची काय हालत होतं ते आमका माहिती आहे. कारण आम्ही बघतो ट्रेन मध्ये मरतोय. पण तरी सुद्धा जरी बॉस सुट्टी देत नसली तरी सुद्धा काय नाही काय सांगू एकदा आपल्या आज्यांना पण मारतो. पण काही असो, पण सुट्टी काढून ती आपल्या गावच्या कार्यक्रमांसाठी या ठिकाणी उपस्थित राहतात. म्हणून काय म्हणते बघा, आशीर्वाद द्यावा सेवा त्याने केली.